त्यांनी बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली। ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो। आनंदराजजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे, तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत। हमारे देश का स्वाभिमान, हमारे देश का स्वाभिमान बाबा साहेब का संविधान, बाबा साहेब का संविधान, हमारी शान बाबा साहेब का संविधान। जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम रहेगा। आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे। आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे। रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष आहे, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे। आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला, माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघंही दिलेला शब्द पाळणारे आहोत। एक बार मी म्हणतो नेहमी, एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला कि माघार नहीं। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता। आनंदराजची पण तसंच आहे, त्यांनी पण फार विचार करून करून हा निर्णय घेतलाय, पण एकदा विचार केला की माघार नाही, हाही त्यांचा स्वभाव आहे। आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे, कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली। त्यांचं एवढंच म्हणणं होतं, माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, असा नेता पाहिजे, नाही तर मला काय देताय ते बोला, असे नेते बरेच आहेत, पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला, असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने। बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये आहे, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहेत। आणि म्हणून ही युती ही एवढी मजबूत युती आहे, ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही, हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे, न्याय देण्यासाठी। की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमुठ आहे, एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला माहीत आहे। आणि म्हणून ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे, या ताकदीमुळे अन्यायाविरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे। आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही खात्री आपल्याला देतो। हमको नहीं किसी से डर, हमको नहीं किसी से डर, हमारे साथ है आनंदराज आंबेडकर। आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ़ो। बाबासाहेब प्रज्ञासूर्य होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा नारा बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होतं की विदेशामध्ये लंडनमध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते, हा अभिमान आपल्याला। आणि म्हणून लंडनमध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याचं जतन केलं एक स्मारक म्हणून। बाबासाहेबांचं इंदू मिल इथं मोठं स्मारक होतंय, जगाला हेवा वाटावा असं स्मारक इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं होतं। समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला, त्या मार्गावर आपण चाललोय।
भीम जैसा सूरज अगर निकला न होता, भीम जैसा सूरज अगर निकला न होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता। मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता, हमें भीम जैसा रखवाला मिला ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरकार येतील जातील, पक्ष येतील जातील, परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे, परंतु बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान कधीही कालबाह्य होणार नाही, कधीही कालबाह्य होणार नाही। आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत, दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत, आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत। शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करते आहे। मला याचा सार्थ अभिमान आहे। विरोधकांची उडवू दैना, कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना। आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।